तर सकाळचे वाजले 7 आणि काल आमचं संध्याकाळी ठरलं अचानक की रायबा ब्रह्मा परत भारत किलर, रायबा ब्रह्मा भारत किलर सम्राट ह्यासनी फेरायला न्यायचं आहे. नेले फाटीला कारण की 2-3 दिवस झालं उघडले, फाटी चालू झाली त्या भयशेट पुढं आली त्या आवरायला. आणि चला लवकर जायचं लवकर याचं फेर टाकून. आणि बाजी शेटची तब्येत बघा आता कशी झाल्या. सगळ्यात महत्त्वाचं आपलं नवीन आणलेली वस्तू आपली सासर दावणी ती बाहेर बांधल्यावरती तास त्या जरा सुराला लागतो. कोंडा भाऊ झाले का नाही आला का जोरात तयारी चालू आहे. बाह्य शेप जोरात काम चालू आहे. मॅ ठिकाणी काय मॅ कोंबडा बाहेर आला की तो बाहेर जायचं ना लवकर पायाखाली गावून हे मार्क काय सुलतान गँग असेल सुलतान गँग मला वाटते. तर साफसफाई चालू आहे इकडं फुटका चालू आहे. हो भाजी शेट आपली भाजी भाजी तब्येत करायची का तर लगेच लोड द्यायला येणार नाही. हा स्टेप बाय पद्धत केली बाई साहेबांची. आता डोळे बिळ बघा किती फ्रेश दिसतील साहेबांचं काय पाणी येत नाही डोळ्यात एवढं. आणि भाजीच्या पत्र्या मारायच्या त्या मग तिथे भरपूर कमेंट आलेल्या समीर भैया म्हणजे पत्रेवाल त्याने काल फोन लावलेला मी. त्यांनी बोलवले शनिवारी आज आहे गुरुवार म्हणजे उद्या दिवस शुक्रवार शनिवारी पत्र्या मारायच्या. आणि साहेबांचं आता नेरले फाटीला आम्ही निघालोच. मग हिने आता मग त्या डॉक्टरने सांगितलं महिनाभर अवताला हाला म्हणजे 1 दिवस आड चोळ्यासाठी जोड्याला ना. मग तिथं फाटीला आम्ही बघणार कसं आहे कंडिशन. मग फाटीला जायचं डायरेक्ट दोन साहेबांचं तिथंच फाट्याला हाणायचं ह्याला रायबाला परत भारतला. आणि पहिलं आपण असा हात ठेवला की लापायचा. आता बघ्या ते बघा ओकेच कार्यक्रम झालेला आहे सगळंच थांबलं. आता फक्त टार्गेट एक व्यायाम आणि तब्येत साहेबांची. तर औषध पाजून घेतो साहेबांनी. आणि इकडं बघा ब्रह्मास्त्र बाहेर काढली. आज ब्रह्माला 2-3 फेरं तरी होणार. एक रायबाबर फिक्स आहेच. काय रे काय हा ओय बाबा सर तिकडे आला लागेल कुठं काय झाले. आणि इकडं भारत काल 2 काढल्या पेलवांनी स्वच्छपैकी. इकडं सम्राट आणि इकडं हिओ बघा त्याचं नाव ठेवायचं साहेबांचं. तब्येत मच्छीला तर तब्येत त्याची तिथंच खराब होती. लय दस्त राहिलं इधर लय गुंडाळून घेतलं सगळं. चल इधर तर आता इथं रुळायला त्याला एक तरी मला वाटतंय 10-15 दिवस लागतील. आणि तब्येत मच्छीला तर तब्येतीचा विषय काय होईल हार्डायच्या हळूहळू. आणि इकडे बघा सर्वांची लाडके रायबा शेठ. तर रायबा शेठचा आज आहे फेरा आणि 3 फेरा असणार रायबा शेठला. बघा साहेब आज कसं पळते ते. तर बघा रायबा शेठ आज कसं पळते ते. रायबा आज ब्रह्माबर पाळायचं आहे. ब्रह्माबर भारतवर दोघांच्या वर आज फेरा आहे तुझा. सुट्टी नाही तुला. आणि ह्या साहेबांनी एकच फेरा टाकणार आहे सम्राटला कारण की अजून लहान आहे सम्राट. ह्याचनी काय अजून लई टाईम हा ना रे. ऐ साहेबासनी मुरकी
दावं सगळं नवीन आणायचं आहे. त्याने आम्ही दिलेलं 500 रुपये आणा. खरं कुठलं घेऊन आली बघा. मुरकी कसली आहे, दावं कसला आहे. आता आपलं आपण घालायचं. इकडे बघा बरं, इकडं लई मस्ती आज. बारक्या बाळागत उड्या मारते. ब्रह्मा ए ब्रह्मा. आणि बाबऱ्याच्या आज नक्या करायची द्या. काल त्यांचा अमित भाऊचा फोन आलेला नक्या करायचे तर म्हणून. हे बाबा काय होते. चला बापरा. बा घेतो साहेबासनी औषध पाजून. आता 1 दिवस आड अवताला चालायची तयारीत राहावा साहेब. काय डोळ पहिलं इथं डोळा असं भरायचं पाण्यानं. ओहो ओहो पहिलं मोठं गाडी खाली गेली आहे. हा पुन्हा मी घरातनं 2 आणलेली. हा ती झाली का परत माळ्यातनं 2 आणलेली काळी. मारते बाबा ती. तर विषय असा झालेला आहे. ज्या दिवशी आपण ते वासरू आणलं नवीन कोंड त्या दिवशी 2-3 दिवस दमवलं त्यानं. म्हणजे बाहेर काढायला परत आत घ्यायला. आणि आज बाहेरचे सांगते आज म्हणजे हळूहळू तो रंगरूप दाखवायला लागलाय. सफुल्ल ते आहे तेवढंच की आता. बैशेट आज दमवलं का रे कोंडानं बाहेर या काढाय. नाचतंय म्हणजे रुळायला लागले. सलगरी स्टाईल दाखवायला लागला काय. आणि तर आपली लक्ष्मी आज जाणार आहे. लक्ष्मीचं बाळ बाहेर शेटकडे. आणि कारण की बाहेर शेट जवळजवळ 5-6 महिने झाला ना कोंडा भाऊ. देशी गाय उडापते. त्याला कुठली गाय पसंतच पडणार. ते म्हटला दादा डेपुडी साहेबाला पण विचारलं. डेपुडी पण मध्ये न्यायला. तर लक्ष्मी नेतो. मग लक्ष्मी बाहेर शेट नेणार आहे. आणि लक्ष्मीवर जी बाळ आहे ती जेव्हा दूध प्याचं बंद होईल तेव्हा ती आपल्याला देणार आहे. म्हणजे असं ठरलंय ही भैया तसं ठरलंय ना का. काय काय बाळा कशाला जीव बसते रे. लक्ष्मी जीव वाचणार. ही बाळ नेणार आहे ती दूध प्याचं बंद झाले नाही जीव वाचणार. हाय असलं शक्य आहे लागा रोळ चांगलंच पण. हा तर काही लक्ष्मी आई आज जाणार बाहेर शेटच्या घरी. कारण की कुठं काय आम्ही अशी लांब वगैरे दिलेला नाही. आपल्याच घरी निघाले. आपल्याच दावणीला निघाले. बाहेर शेट लक्ष्मी घ्यायचा निर्णय अचानक होय. आणि भैया काय म्हणलाय वळू टॉपचा दाखवणार आहे. आणि काय खोड झाली की ती दादा तुम्हालाच घ्या नाही
तसं काय विषय नाही, फक्त लक्ष्मी एक नंबर दावणीला निघाले, काय विषय नाही लक्ष्मीचा. कारण की माझ्या शेड जवळजवळ वर्ष झालं काही एवढा तुझा ना देशी गाय. त्याला म्हणा अशी पसंत कुठली ही जा लक्ष्मी नव्हता लय टाकू नको या सोडा थोडा थोडा. आणि त्याला म्हणजे गाय अशी पसंत पडतच नव्हती कुठली. त्या डेपुटी साहेब पण म्हटलं बाहेर शेट न्या जावा लक्ष्मीला. कधी बाळ तेवढं दुधात प्याज बंद झालं की पोच करा, कारण की गिर आहे. गोंडा भाऊ आल्या तुम्हाला कमेंट लय आले. गोंडा भाऊला काल व्लॉगर म्हणून व्हिडिओ करतोय म्हणून रे. ए खाते खाते घर ती त्याला घेतलीस काय एवढं एवढा लोड देऊ नको बाहेर लगेच त्याला. पाठी बघितल्यावर लागला की करायला बारक किती आत्ता आणलेलं. मग त्याचं नाव ठेवायचं एवढं काय मस्ती होय जी बाहेर काढले बसणं लोय मस्तीत आहे लय. माझ्या अंगावर आलाय माझ्या. कुठं आमच्या लाडक्या बाजीला केलं सावी खाद्य खा बाबा. जाम करायचा पुन्हा एकदा टार्गेट आहे. ओके होईल तयार 15 दिवसात. भाज्याचं नाव बदल्या काय भाजी म्हणायचं नाही भाज्या म्हणायचं. शिकून आलं त्याला बारक्याला रायवा शेट्ट्याच नाही. ऐ तुला नाही बाबा तुला आज पळायचं आहे. ऐ मास गेला चकड्यात म्हणलं आता पाय मुरतोय काही. हाय कासरा आपल्याकडे तेच काय आहेत की नवीन त्याला बघ की सगळे आहे का हाय हाय आजचा एक कसराचा. अरे नवीन आहे मला वाटतं 150-200 खेळ केलाय. रुपये खेळ केला मुरकी एक 20-30 रुपयाची कसरा 100 रुपये म्हणजे राहिले 40-50 रुपये खायला का म्हणा असं असतंय कुठे. कधी द्यायच नाही आपला पण वाटलं असतील ते ह्याच्यातली खातो गेला का इकडे काय आज किती फेर 3 नाही 2 द्यायचं मूड द्यायचं 2. हा मूड असलं तर तिसरा टाक. तिसऱ्याला पहिलं फसवतं कामाचं म्हणजे त्याची इच्छा नसतं पडायची ना आपण बळजबरी बघा काय करतो आपला आणि झाला येऊ बाळा ह्याला दूध चालू केलं पाहिजे मस्ती याला दूध चालू करे गेला तर साहेबांनी दूध चालू करायचं ह्या पडलेला नाही. तर आपण ही दाव बांधायचा आता ह्या साहेबांनी. ह्या साहेबाच्या येईल आता हळूहळू लक्ष आता खाद्य खायला लागलाय. खाद्य खाल्लंच पाहिजे चांगलं झालं. मुरकी काढणार आहे बाहेर जर पातळ कर खाद्य मग खात नाही. नाही पट्टा आणून बनवली घरी मग नाही ना असल्या मेथी पट्टी बनवली असं काढूया का दादा काढ रे काय तरी दिसते बनवली गाबाळ आपल्याला वायस होईल असली कांड्याला ठेवावी नुसती. कांडा तेवढा जरा बरा घातलाय काय दावायवी हो 30 काटलं पाक दाव वैरणीला वापरू आपली नव दाव कोण हाय म्हणाल का 6 महिने वापरला की दिसतो. बघितलं की
गोंडाहान सम्राट शेटला भरलेला आहे गाडीत. आता नंबर रायबाचा. मोबाईल चार्जिंग लावला कट्टेबाई बघ आत. आणि टावेल पण आहे बघ पांढरा तिथंच आहे. काय रे करंट दिल्याच्या फ्रेश नाही होणार. आता बांध किती हो 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 कशाची गडबड झाली आज हे करा नाही ते नव त्या वाटेगावात लय तापवायचं नाही. देवराज कासर गेलं तिकडं टाकाल. काय झालंय शेट असं काय करायला लागलाय. त्याच्यावर अजून टाइम आहे. रॉक्याला रायबाशी डाजलंय फवारे वाय आज गडी इतकं मुली देणार आत्ता इथं बांधताना. आम्ही इथं घेऊन आलं तर रायबा हे आपला सम्राट आणि रॉक्या तिकडं आहे. तेव्हा इथं आहे रॉक्या. तर नेलो फाटीला आलोय आम्ही. महिंद्रा मस्ती करते आज रायबा वेगळ्याच ह्याच्यात आहे मोडमध्ये लय वेगळ्या मोडमध्ये आज. आणि असा असला का नाही लय पळतो कारण की कशी होत पण आम्ही दिला ना फेरा तो असाच मोडमध्ये होतो. लय स्पीड लावलेला तो बाबान. माझ्या उड्या बघायची साहेब ब्रह्मा शेठ हो चला आता बाहेर उगर वाजले 3. त्याच्याने गेलेलो मला वाटतंय 11ला म्हणजे इथनं 9:30 बाहेर पडलो. पहिला फेरा आमचा 11 साडे 11 पडला. रायबाचं 2 फेरं, ब्रह्माचं 3 फेरं, किलरचा 1 फेरा, भारतचं 3 फेरं आणि सम्राटचा 1 फेरा. असं फेरं टाकले म्हणजे भारत आणि ब्रह्मा यांचं 3 फेरं टाकले आपण. आणि रायबाचं 2 फेरं टाकले, सम्राटचा 1 टाकलाय आणि किलरचा 1 फेरा टाकला. आता विषय काय झाला विषय असा होणार आहे की ही बघा तुम्ही कशी माग बसली मी त्याला परत शेअर करतो. आता मी पहिल्या आजच्या व्हिडिओत रायबाचं फेरं शेअर करतो. उद्याच्या व्हिडिओत आपलं सम्राटचं आणि किलरचा फेरा शेअर करतो कारण की कॉपीराईट पाहण्याची शक्यता कॉपीराईट नाही डॉलर येण्याची शक्यता आहे. म्हणून आज हे 2 फेरं शेअर करतो. उद्याच्या व्हिडिओत त्या दोघांचं फेरं शेअर करतो. आणि सुलतानला पण आणल्याला सुलतानला पण फेरा टाकलाय. चला आता बसून गाडी आणि ही 3 हेल्पड झाले या गाडीचं ते होऊन याला मागं लागलो. पहिला हेल्पड आहे बघा. इथं आपण बांधलाय रायबा शेटला, इथं रॉक्याला आणि इथं सम्राट. ही बारकी चिलर फॅक्टरी आधी 3 बदली ते. आता आणणार भारत आणि नाही भारत आणि ब्रह्मा आणि सुलतान आणि किलर आणणार शेवट त्यांचं आवरून घ्यायचं आपण. तर आता रायबाला आणि भारत हे आपला सम्राटला इथं बांधलंय. रायबा शेटला वैरण खायला रायबाला हे आपलं खाद्य ठेवून झालं, पाणी लावलं, कोट्टा टाकला. आता कोट्टा खायला की साहेबांनी वान देतील ताणून. ते साहेबांनी गोंडाबा म्हटलं काहीतरी ठेवायचं परत वैरण टाकलेलं बाजूला साधल्या. तर गोंडाबावाल्या साहेबांनी खाली ठेवली. आणि ही लक्ष्मी
सकाळी बोललेलो मी व्हिडिओ की लक्ष्मी जाणार आहे आज. आता मला काय वाटत नाही बाई आज घेऊन जाईल. बघा आता आज नाही तर उद्या नेईल. तर बाया शेटला म्हटलं हे जेव्हा दूध प्यायची बंद होईल तेव्हा हे आपण आणायचे. चला. आणि शेटमध्ये किती फरक पडलाय बघा आपल्या. आता कसं आहे ती डॉक्टर बोलल्याप्रमाणे की शेटची तब्येत होती तशी करा पहिल्यागत. मग आपल्या डोक्यात तेच टार्गेट आहे. आणि मला वाटतं परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण बाजीला नेला ट्रीटमेंटला तेव्हाची तब्येत आणि या तब्येतीत म्हणजे फरक दिसायला लागला, जाणवायला लागला आहे. कारण की तब्येतीच्या बाबतीत जर आपण ठरवलं तब्येत करायची तर सुट्टी देत नाही साहेबासून. वैरण खाद्य वगैरे सगळं वेळच्या वेळी. आता औषध आहे तो डोस पूर्ण करायचा औषधाचा. अजून थोडासा लपाकतोय त्याला भ्या बसले. आता उद्या दिवस विश्रांती अजून परत चालवायचं अवताला. चला. आणि शेड बघा त्यातून वैरण टाकले. इथं चरायची सवय आहे. हळूहळू आपल्या इथं सवय लागत तर मोठी वैरण टाकतोय साहेबांनी. त्यांचं नाव काय ठेवायचं 1-2 दिवसात नाव पडेलच. काय नाव ठेवायचं ते हे असं बुजर आहे बघा. माणसं आली की गेला बाहेर. चला फेर टाकली ती शेअर करायचं आहे. Love the chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up, it's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out, maybe it's the chemistry. It's time to break up so I can make a better me. Better believe in your mind, cause it's everything. You can mold, shape, find almost anything. All it takes is some time and some clarity to find your identity. It's mind over everything. And when I feel like this, I'm immortal. When I feel like this, I'm immortal.